आदर्शच कुठे फायनल चिंता बिंता करायची नाही तुम्ही बोलायचं मी बोलायचं दोघांनी मिळून करायचं कीर्तन यसला यस नोला नो आपल्या कीर्तनाला असं आहे नाहीलाही उत्तर हालाही उत्तर पटलं तर हा म्हणा नाही पटलं तर नाही म्हणा नाहीलाही उत्तर आणि हालाही उत्तर अभ्यास कमी असल्यामुळे मला आज उत्तर देताना आलं महिन्यानं द्याना पुस्तकं उलटे पालटे करून देणार पण द्याना पण भामट्यावानी कीर्तन ऐकायचं नाही यसला यस नोला नो आपलं काम असं आहे उगाच मी म्हणायचं तुम्ही म्हणायचं जमणार नाही यसला यस नोला नो अभंग नामदेवरायांचा कडवे 2 आहेत चिंता बिंता काही करायचं नाही कटीवर हाते विटेवर उभा आहे तो जगाचा बाप आहे आणि ह्या जगात देवाचं अस्तित्व आहे हा म्हणा नाही तर नाही म्हणा आता एक वर्ग समाजात असा आहे तो देव मानत नाही म्हणजे त्याचा भेजा नाही ती कमकुवत मेंदूची माणसं ती काय हाय ब्रिलियंट आहे का पॉवरमध्ये वागणारी माणसं ती देव आहे किंवा नाही एक वर्ग असं म्हणणं आहे अजून का कीर्तन परंपरा देव बिव तसं नाही संपत्ती फुकट मिळाली की तिचा अहंकार वाढत असतो आणि अहंकार वाढत असलं की माणसं नाशाकडे जात असतात एखादा माणूस म्हणाल देव आहे किंवा नाही एखादी बाई सुद्धा अति एज्युकेटेड जर असली ना ती म्हणते कुंकू लावणे भांग पाडणे तुळशीला पाणी घालणे बजेट मधलं नाही येते ती भ्रामक कल्पना आहे शब्द तो कुठून आणते का शब्द पुस्तकच कोणतं वाचित्यात काय कळणार या सगळ्या भ्रामक कल्पना आहे मी आणि माझ्या सासू सासरे माझे आईबाप हेच आपलं दैवत बरळू नका काय बी अय वाक्य नीट ऐका जगाला प्रकाश देणारा सूर्य आहे त्याला सुद्धा अस्त आहे आणि जगाला शीतल करणारा चंद्र आहे त्याला सुद्धा एक दिवस आमुष आहे ज्ञानाची पैशाची घमेंड लई दिवस चालत नाही नवी मोटरसायकल घेतली तर कुत्र्याला लाथ आणतो तो कुत्र्याला भुकलं ना कुत्र्याला लाथ आणतो गाडीवर त्याचा बाप पिसाळलेला होता कुत्र्याला लाथ आणतो ते कुत्र मध्ये अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली ती घमेंड आहे ती लई दिवस टिकत नाही वाक्य परत नीट ऐका अरण्याला आग लागली की हरणं आपाप पळून जातात अरण्याला आग लागली की हरणं आपाप पळून जातात आणि फुलाचा मुकरंद संपला की भुंगा आपाप उडून जातो तुमचा खिसा रिकामा झाला ना अंगातली ताकद कमी झाली जग तुमचं आपाप दुश्मन होतं ते करायची काय गरज आहे जन हे सुखाते दिल्या घेतल्या ते जन हे सुखाते दिल्या घेतल्या ते सुखाते दिल्या घेतल्या ते जन हे सुखाते दिल्या घेतल्या ते असा मोकळा झाला पाहिजे आणि इथं नाचलं पाहिजे हो अवलादी डांबरेव नाचा त्या बाई वाड्यावर यांडरा तो भाड्याच्या घरात सुनू तुझा माझ्यावर भरोसा नाही तुझ्या बापाचाच नाही तर सोनूचा कसा नाही इथं चिंता विंता करायच्या नाही कटेवर हात आहे विटेवर बाय तो जगाचा बाप आहे आता देव आहे किंवा नाही हा थोडा वादाचा मुद्दा आहे पण देव न मानणाऱ्याला आपले 4 प्रश्न आहेत त्यांना आपल्याला उत्तर द्यायचं पटापटा मी तुम्हाला देव आहे हेच म्हणायला होतो आता पटकन रक्ताचे 4 गट आहेत ए बी ए बी ओ रक्ताच्या 2 पेशी आहेत व्हाईट ब्लड कॉर्पसस रेड ब्लड कॉर्पस म्हणजे तांबड्या पेशी बोला जा पांढऱ्या पेशी रक्ताचा रंग लाल त्याच्यात हिमोग्लोबिन आहे म्हणून मग आत्तापर्यंत रक्त बनवायचा कारखाना कुणी का काढला नाही खाजवण डोकं बाकीच्यांनी कारखाने काढले बी लुटून हाणले बी रक्त बनवायचा कारखाना कोणी काढला नाही सावध राहा बरं का यसला येस करायचं भामटेवानी करायचं नाही मग वाक्य नीट ऐका अन्नाचं रक्त जो करतो तो दिसत नाही पण आहे त्याचं नाव देव आहे फायनल दिसत नाही पण आहे त्याचं नाव देव आहे तुला मान्य नसेल खायचं बंद कर कळल काय आहे मग एखादा म्हणेल हे मला पटलं नाही उत्तर झाड लावलं खाली गेलं ते मूळ आहे
मूळ. मुळाचे दोन प्रकार आहेत. स्वटमूळ आहे, तंतुमय मूळ आहे. वर आलं तर खोड आहे, खोडाला फांद्या आहेत, फांद्यांना पानं आहेत, पानाला फुलं आहेत, फुलाला चाल भाग आहेत. निदलपुंज आहे, दलपुंज आहे, पुमंग आहे, जायांग आहे. इन इंग्लिश इट इज कॉल्ड कॅलिक्स, करोला, एंड्रोशम अँड गायनशम. देर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. पण प्रॉब्लेम असा आहे, मुळात घातलेलं पाणी शेंड्यापर्यंत गेलंच कसं? हे ज्या इंजिनियरचं कन्स्ट्रक्शन आहे त्याचं नाव देव आहे. देवच म्हणावं लागेल तुम्हाला. तिसरं वाक्य, नारळात पाणी आलं कुठून? किती दिवस शाळेत जाय पण शाळा काढणारालाच कळणार नाही. आणि त्याचं उत्तराचे भाऊ, देवाची करणी नारळात पाणी. नारळात पाणी कुठून तरी आलंय म्हणजे येत आहे तो कोण आहे? देव आहे. फायनल. चौथं वाक्य. आता एखादं म्हणेल आपल्याला तिन्ही उदाहरणं पटली नाही. चौथं वाक्य, मेडिकल सायन्स हाय डेव्हलपमेंट आहे. हाय डेव्हलपमेंट. सध्या सोनोग्राफीने बाळ कळतं, बाळाची वाढ कळते, कधी बाहेर येईल हे कळतं, त्याचं वेट कळतं, त्याचा होणारा, त्या आईला होणारा त्रास कळतो, मान्य आहे, हे सगळं कळतं. पण मरताने काय जातं याचा अजून शोधच लागला नाही. डॉक्टरच गेला तर काय शोधला होता? याचा अर्थ प्रेतामधलं जे, मानवामधलं जे चैतन्य जातंय ते दिसत नाही, पण ते आहे, त्याचं नाव देव आहे. मग प्रेताला हात आहे, प्रेताला पाय आहे, प्रेताला कान आहे, मग त्याला एकट्याला नदीला जायला काय हरकत आहे? चौघाणी का न्यायचं? त्याला नदी माहीत नाही का? पण त्याला चालवणारा कोणीतरी गेलाय. श्री गरोदर आहे, हो. 4था महिना लागला, हो. सोनोग्राफी करा. मुलगी आहे का? ठेवू नका. मुलगा आहे का? राहू द्या. मुलगाच का ठेवा? तोच फक्त बापाला खात्रीशीर आणू शकतो. बापाला हाता घालून काढण्याची ताकद फक्त पोरात आहे. आता पण ऐका, पण जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य ऐका, एज्युकेटेड लोक, उद्या बाळ जन्माला येणार आहे, आदल्या दिवशीच आईच्या स्थानात दूध तयार आहे. काय नावीन नाही. वा. उद्या बाळ इथे उद्या बाळ येणार आहे, पण आदल्या दिवशी बाळाला लागणारं दूध आईच्या स्तनात निर्माण आहे. हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती. वाढवी श्रीमती सवे दोन्ही दोघे आहेत. मग एखादा कमकुवत मेंदूचा कीर्तनातला बसेल, करू शकतो. नैसर्गिक आहे, नैसर्गिक आहे तर घडू शकतं. घडू शकतं तर पोराच्या बापाला का नाही?